किरण गोसावी याला पुणे पोलिसांनी अटक केलेली आहे। याच प्रकरणातली अपडेट बुलेटिनच्या सुरुवातीला। क्रूज ड्रग्ज पार्टी प्रकरणातील एनसीबीचे वादग्रस्त पंच किरण गोसावींना पुणे पोलिसांनी बेड्या ठोकलेल्या आहेत। आर्यन खान सोबतच्या सेल्फीमुळे वादात आलेल्या किरण गोसावींवर पुण्याच्या परासखाना पोलीस स्थानकात फसवणुकीचा गुन्हा आधीपासूनच नोंदवला गेला आहे। नोकरीचा आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप किरण गोसावी यांच्यावर आहे। त्यामुळे आता पुणे पोलिसांनी अटकेची कारवाई पूर्ण केल्यावर किरण गोसावीच्या चौकशीतनं काय काय गौप्यस्फोट होतात हे पाहावं लागेल। तर थोड्याच वेळात पुणे पोलीस आयुक्त याविषयीची पत्रकार परिषद घेतील। मुंबई पोलीस सुद्धा किरण गोसावीचा ताबा मागण्याची शक्यता आहे, कारण किरण गोसावीवरती गुन्हा जरी पुण्यामध्ये फसवणुकीच्या प्रकरणी नोंदवला गेलेला असला तरी सध्या किरण गोसावी चर्चेत आहे आर्यन खान ड्रग्ज केसमुळे। पुण्याचे पोलीस आयुक्त सध्या पत्रकार परिषद घेतात। आपण थेट जाऊया। आपल्याला माहित असेल की आमच्याकडे एक गुन्हा आहे 2018चा, त्याच्यामध्ये किरण गोसावी नावाचा एक अक्यूज होता, तो फरार होता। तो चीटिंगचा केस होता आणि 2019ला आपण त्याला चार्जशीट केले होते, तेव्हापासून तो फरार होता। अलीकडे आपल्याला त्यांचा फोटोग्राफ सोशल मीडियावर पाहायला भेटला, तेव्हापासून वी वर सर्चिंग फॉर हिम आणि आपली वेगवेगळी टीम ठिकठिकाणी गेली आणि त्याच्यानंतर आज सकाळी आपल्याला त्यांना अरेस्ट करण्यामध्ये यश भेटलेलं आहे। त्यांना अरेस्टची प्रोसिजर आम्ही आता कंप्लीट करतो आणि अरेस्ट झाल्यानंतर त्या केसमध्ये गुन्ह्यामध्ये आपण चार्जशीट करणार आहे। चार्जशीट झालेला आहे, पण ते राहिलेला भाग आम्ही कंप्लीट करणार आहेत आणि बाकी इतर काही गुन्हे असेल किंवा आपल्याकडे फिर्याद आली तर आपण त्याच्यावर आपण गुन्हा दाखल करूया। त्यांना आपण कात्रजला एक लॉज एक हॉटेलवरून आपण ताब्यात घेण्यात आलेले आहे। सकाळी 3 वाजता आपण ताब्यातला घेतलेला आहे। नाही, सरेंडर नहीं झालेला, अरेस्ट झालेला आहे। बाकी सगळे डिटेल सांगता येते। हाँ, ये हमारे पास 2018 में एक केस था चीटिंग का 420 और आईटी एक्ट के हिसाब से। एक आदमी को नौकरी लगाने की बात हुई थी, मलेशिया भेजा गया था और उसमें उस आदमी की चीटिंग हुई। उसके बेसिस पर हमारे यहाँ जो केस दाखिल हुआ वो 2019 में चार्जशीट हुआ था, पर उस टाइम किरण गोसावी को अरेस्ट नहीं किया गया था और फरारी घोषित किया गया था। उसी केस में बाद में कुछ घटनाएं हुई और उसका फोटोग्राफ सोशल मीडिया में वायरल हुआ, तो मालूम चला हमारे यहाँ वो केस पेंडिंग है। तो उस हिसाब से उसके अरेस्ट करने के लिए हमने कई टीम बनाई और टीम बनाने के बाद कई टीम हमारी इधर उधर गई और आज सवेरे 3 बजे करीब उसको हम लोगों ने पुणे के एक लॉज से अरेस्ट किया है, डिटेन किया है और अरेस्ट की प्रोसीजर कंप्लीट कर रहे हैं और आगे की कार्रवाई हम शुरू करेंगे। Should I say in English? So we in Pune city we had a case of 420 registered in 2018. Accordingly, the charge sheet was sent in March 2019. One of the main accused, Kiran Gosavi, was absconding since then. In recent past, there was some reports and photographs of Kiran Gosavi coming on social media and media also. So based on that, for last few days, Pune police was searching. Our parties went here, there, and various places. And Pune police has been successful in arresting him early morning today from one of the lodges of the Pune. The further procedure of the investigation is going on. सर 2018 मध्ये हे चार्जशीट गेलेलं होतं, जो गुन्हा आपल्याकडे फरारखान्यात दाखल आहे, त्या गुन्ह्यामध्ये आपण आता परत जर अटक करणार असू तर आपण कोर्टाला काय सांगणार? त्यावेळेस आपण फरार करणं घोषित केलं नाही, त्यावेळी सापडला नव्हता म्हणून ते फरारी म्हणून दाखवले होते। आता अरेस्ट मागून आणखी काही तपास करायचे असेल तर तपास करूया। आपण मागू ना, तुम्हाला कोर्टामध्ये कळेल। ठीक, नहीं देखिए, अभी लेट मी से सम थिंग्स। देयर मे बी मेनी मोर विक्टिम्स ऑल्सो, so if they approach we will register the offense if the jurisdiction comes into Pune. The victim in the first case which we have, Mr. Chinmay Desmol, he has again contacted that he has been threatened. So if he comes and he lodge a complaint, we will again register a new offense. अभी उसको हम अरेस्ट किए हैं, उसका मेडिकल होगा, मतलब मेडिकल करेंगे, उसका कोरोना टेस्ट होगा, वो करने के बाद अरेस्ट करके उसको कोर्ट में हम प्रोड्यूस करेंगे। देखिए, हाँ नहीं,
त्यांनी बरेच ठिकाणी त्यांनी आपला जेव्हापासून आपण 10 दिवसापासून त्याच्या मागे आहेत ही हॅज मतलब रूम अराउंड ॲट वेरियस प्लेसेस लखनऊ तेलंगाना में हैदराबाद फिर फतेहपुर जलगांव मुंबई पनवेल लोनावाला एंड वी वे सर्चिंग हिम वी हैड लोकेशंस सो अभी उसको हम लोगों ने अरेस्ट कर किया है पुणे से पुण्यापर्यंत आला आणि पुण्यातून आपण त्याला अटक मतलब he was making all sort of claims so I will not comment upon what his claims are he was arrested one एक tape When are you going to hand over KP Wasabi to Mumbai police or are you going to hand over KP Wasabi to NCB's vigilance team? That is the most important. first thing first ki, we have a offense so he will be arrested if some investigation is pending that will be completed because when the charge sheet was sent some investigation can be pending so PC and then if a new complaint comes we will take his PCR if any other agency wants from Maharashtra they have a right to take a remand if other sister agencies ask they we will discuss with DG and as per the coordination at the state headquarters लगातार वीडियो जारी किए भी गोसावी ने और कई तरह की बातें सामने रखी हैं तो उस मामले से क्या कोई रिक्वेस्ट आई आपके पास या कैसे उस इन्वेस्टिगेशन में गोसावी का बयान लिया जाएगा देखिए हमारे पास जब भी रिक्वेस्ट आएगा तो हम अपने हेडक्वार्टर्स से बात करके उस हिसाब से जो भी कॉपरेशन है वो हम सबको देंगे जो भी सिस्टर्स एजेंसी से त्यांनी फिर्याद दिली नक्की होणार What does he have to say on this? ठीक आहे तर आपल्याला रजिस्टर आल्याबरोबर आपण त्यांना अरेस्ट केले सर 2 साल से वो आप बोल रहे 2 साल से आप ढूंढ रहे थे फिर 2 साल में नहीं, देखिए उस जमाने में क्या हुआ नहीं बता सकता हूँ अपने को जैसे ही ये चीजें सामने आई की ये अपने वन ऑफ द अक्यूज्ड है वी वर सर्चिंग एंड वी हैव एफर्ट कमी पडलेत का ज्या प्रकारे आता तुम्ही शोध घेताय हा शोध तेव्हा घेतला असता की यंत्रणा आता तेव्हा लावली असती तर हा ताब्यात राहिला असता तर काही कमी पडले का पोलिसांच्या लेट मी नॉट कमेंट त्यावेळीचे काय झालं होतं काय नाही झालं होतं आय वॉज नॉट Tentatively, this handover procedure, how much time tentatively is going to take? Handing over Gosavi to Mumbai police or नहीं there is no such demand as if no so if it is a local if there is a crime thing they have to apply to the respective court and respective court transfer warrant and that based on that they will but if some inquiry is there where is not an offense they will approach देखो क्रोनॉलॉजी मी सांगितलेलं आहे की लखनऊ फतेहपूर तेलंगणामध्ये हैदराबाद जबलपूर आपला जलगाव पनवेल लोनावाला इथपर्यंत आपली टीम गेली होती तू फिरला कसा कसा अरे ते आता ताब्यातला गेलेलं आहे ते इथपर्यंत आपल्याला लोकेशन सापडलं होतं आणि ते त्या ठिकाणी चिन्मय देशमुख सारखे आणखी काही फसवले गेलेले तरुण आहेत चिन्मय देशमुख ती माहिती समोर दिली असे तरुण आपल्याशी काही आतापर्यंत त्यांनी संपर्क केलाय का केला तर पुढची प्रक्रिया काय राहील आपल्याकडची संपर्क आता खाते वी हॅव आवाहन करतो संपर्क केला आपला ज्युडिक्शन असेल तर नक्की गुन्हा दाखल करणार चिन्मय देशमुखने आपल्याला धमकीबद्दल संपर्क केलेला आहे आणि तो गुन्हा जामीन मिळणार नाही अशी काय आपण कठोर कर्म लावतो कारण 400 मध्ये त्याला जामीन मिळू शकतो ते कोर्टाच्या भाग आहे त्याच्याबद्दल आम्ही काही कमेंट करणार त्याच्याबद्दल आणखी काय माहिती इफ यू वॉन्ट आय कॅन डिटेल्स सांगता येईल नहीं अभी तो सीज कुछ भी नहीं किया है क्योंकि अभी जस्ट ताबे में लिया है कार्रवाई जो होगी उसके बाद हमारे को डिटेल मालेंगे लेकिन इसके बारे में कुछ बातें जो मैं आई वांट टू जस्ट कीप इट बिफोर यू ये जब घूम रहा था भाग रहा था तो ही वाज यूजिंग अ नेम ऑफ सचिन पाटिल अलियास तो अलियास सचिन पाटिल करके ये कई जगह इसने लखनऊ में जो ये बता रहा है अभी तक हमने वेरीफाई नहीं किया है कि ही यूज टू मतलब सचिन पाटिल के नाम से होटल में रहता था वेरीफाइबल फैक्ट्स है वो फर्स्ट इंफॉर्मेशन है और अपने आप को एक एनजीओ स्टॉप क्राइम ऑर्गेनाइजेशन एनजीओ करके उसका वो मेंबर बताता है डायरेक्टर विजिलेंस बताता है कैसा एनजीओ क्या एनजीओ हमको कुछ नहीं स्टॉप क्राइम ऑर्गेनाइजेशन इसके अलावा वो सिपका करके कोई डिटेक्टिव एजेंसीज है उसका मेंबर बता रहा है अपने आप को सिपका सो अभी जस्ट फर्स्ट इंफॉर्मेशन है उसका जो काम करना है वो कहता है वो एक्सपोर्ट इंपोर्ट का काम करता है और बेसिकली मेटल और इलेक्ट्रॉनिक गजेट में एक्सपोर्ट इंपोर्ट का काम करता है फर्स्ट इंफॉर्मेशन
जॉब प्लेसमेंट का भी बोला, जिसके बारे में कई गुने कई जगह दाखिल हुए हैं, और अभी जो भी है इसकी ये सब बातें सामने आई हैं. आर्यन खान केसमध्ये आपण त्यांनी खंडणी मागितल्याचा आरोप झालाय, त्याचं बॉडीगार्ड निघालं, त्या संदर्भात पुणे पोलीस काही तो मोठो कारवाई करणार. हे आता सांगता येत नाही ना, ते कोर्टातला आम्ही आमच्या केस आधी पाहू, त्याच्यानंतर बाकी सगळ्याच्या गोष्टी असतात. चिन्मय देशमुख तर समोर आला नसता तर किरण गोसावी हा फरार आरोपी हे पुणे पोलिसांच्या लक्षात आला असतं का? म्हणजे चिन्मय जर समोर आला नसता, चिन्मयनी सांगितलं फोटो पाहिल्यानंतर की हा गोसावी त्यांनी मला फसवणूक केली, हा गुन्हा दाखल, हे पुणे नाही, असं नाही आहे. आपल्याकडे सीसीटीव्हीचे सिस्टम आहे, कुठे अरेस्ट झाला किंवा झाला तर आपल्याला कळणार होतं असं. पण हे काय आहे की चिन्मय देशमुखने आपली मदत केली. ठीक. नहीं, मेरी नार्कोटिक्स कंट्रोल ब्यूरो से कोई बात नहीं हुई इस बारे में. त्यांनी संपर्क साधला होता आपल्याशी सरेंडर होण्यासाठी. नाही. कुठल्या मिडलमॅन मार्फत काही चिन्मयनी जे सांगितलंय त्यानुसार खूप सगळे गोष्टींमध्ये तो इन्व्हॉल्ड आहे आणि मोठ्या रॅकेटच्या स्वरूपामध्ये तो काम करतोय. म्हणजे मलेशियाला पाठवणं, तिथेही त्याची काही लोक सक्रिय आहेत, असं चिन्मय देशमुखनी जी काही माहिती दिली आहे तुम्हाला दिली, तर त्याबद्दल आपला तपास कसा असणार आहे? ते सगळे जे काय त्यावेळीचे चार्जशीटमध्ये मुद्दे राहून गेले असेल, ह्याची कस्टडी नसल्यामुळे ते सगळे मुद्दे आपण तपासणार आहेत आणि ते ऍड करणार. कम्प्लिटली पॉलिटिकली मोटिवेटेड दिसते किरण गोसावीची अटक. 2 वर्ष आपण जो आरोपी अटक केला नाही, तो अचानक एनसीबीनं त्याच्या विरोधातला पंच फुटल्यानंतर याला समोर यायला सांगितलं. कालपासून त्यांनी माध्यमांमध्ये बातम्या दिल्या की पुणे पोलिसांकडे सरेंडर होतोय आणि आपण सरप्राइझिंगली पहाटे त्याला अटक करतो. हा सिक्वेन्स पॉलिटिकली मोटिवेटेड आहे का? नाही, बिलकुल पॉलिटिक्सचे पण नाही. आणि हे काय बरेच दिवसापासून म्हणतात सरेंडर केले का? आणि हु वॉज बिलिव्हिंग हिज वर्ड्स दॅट टाइम? ही सरेंडर करणार आहेत. आपल्याशी संपर्क साधला नाही, मग फक्त माध्यमातून तो दावा करत होता की सरेंडर होणार आहे. लेट मी नॉट कमेंट त्यांनी माध्यमाला काय दावा केलेला आहे आणि आपल्याला त्यांनी संपर्क साधला नव्हता. तुम्ही अटक केली, त्याची सहकारी होती कुरेशी, आणि या कुरेशीने जर सांगितलं की त्यांनी तिला फसवलंय, तिने गुन्हा दाखल केला, तुम्ही त्या गुन्ह्यात हे करणार का? हे सगळे इफ अँड बट्स जेव्हा होईल तेव्हा आपण पाहू. पण सर, याच्यामध्ये केंद्र आणि राज्य असा संघर्ष बघायला मिळतोय क्लिअर कट मध्ये. कारण एनसीबीने त्याला पंच केलं म्हणून महाराष्ट्र पोलीस जागा झालं म्हणून आपण अटक करतोय, असं काही आहे का? नाही, बिलकुल नाही. आपल्याला जेव्हा कळला की एक आरोपी आहेत, आपल्याला पळून गेलेला आहे, आम्ही नाही अरेस्ट केले तर लोक म्हणतील की हे फोटो आला, व्हायरल झाला, सगळे पाहतात आणि तुम्ही काय करत नाही. किरण गोसावीला अटक केल्यानंतर जागा घेऊन त्याच्यावर काय काय होतं, आपण काय काय जप्ती केलं? नाही, आता तो प्रोसिजर सुरू आहे. प्रोसिजर झाल्यानंतर आपण सगळे डिटेल्स तुम्हाला सांगू. Is there any communication from the Maharashtra Home Department or the DG office with respect to Gosavi? What is to be done? नाही, आता द इन्व्हेस्टिगेटिंग ऑफिसर विल टेक अ कॉल इफ यू गेट व्हाट इज मतलब इंस्ट्रक्शंस की कोई बात ही नाही. त्याच्यावर यापूर्वी आपण पोलिसांनी काही पुणे पोलिसांनी काही सर्च वगैरे घेतलंय का? कारण आरोपी जरी फरार असला तरी त्याच्या घरचं माहिती होतं, काही सर्च वगैरे मध्ये काय मिळालं? ठीक आहे, वॉट एव्हर इज देअर वी हॅव अरेस्टेड इन 7 to 8 days. नहीं, अभी दैट इज प्रीमेच्योर टू से. सर 2 साल से लखनऊ के लिए रहता है ये? नहीं, मेरे को उतना नहीं. मैं कह रहा हूं कि पिछले 10 दिन में ये कहां गया था. तो लास्ट 10 days में दिस इज व्हाट वी हैव गॉट द लोकेशंस. आपल्याला नेमकं कुठं तो लोकेट झाला, पर्टिक्युलरली लखनौ मध्ये झाला होता की नंतर पुन्हा इथं? नाही, हे सगळे लोकेशन मी जे सांगितले तिथे होता. आपली टीम पण गेलेली आहेत, पण वी वर नॉट एबल टू ट्रेस. कुरेशीने काय माहिती दिली? कुरेशीने काय माहिती दिली याच्यामध्ये? आता हे सगळे माहिती आम्ही माध्यमासमोर. त्यांनी कामसेट मध्ये एका चॅनलला मुलाखत दिली, तिथून पुढचं लोकेशन आपण कसं ट्रेस केलं त्याचं? हे सगळे सांगता येत नाही. ठीक आहे, चल. तर अमिताभ गुप्ता पुण्याचे पोलीस आयुक्तांनी पत्रकार परिषद घेतली. किरण गोसावीनं सरेंडर केलं नाही तर पोलिसांनी पहाटे 3च्या दरम्यान एका लॉजवरनं किरण गोसावीला अटक केल्याची माहिती त्यांनी दिलेली आहे. एनसीबी किंवा मुंबई पोलीस या दोघांपैकी कुणीही किरण गोसावीच्या कस्टडीची मागणी केलेली नाही. जर तशी रितसर मागणी करण्यात आली तर आम्ही त्यावरती विचार करू, हेही त्यांनी स्पष्ट केलंय. आणि एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.